तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात आज मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला लगेच येत्या काही तासातच पाहायला मिळते। तर मित्रांनो, तसेच काही भागांमध्ये आपल्याला पावसाची उघडीप देखील पाहायला मिळते, तसेच पावसाचा जोर देखील कमी होणार आहे आजपासून। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। आपण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तसेच जालन्याच्या परिसरामध्ये आपल्याला येत्या काही तासातच तसेच दुपारनंतर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, उमरेड, वर्धा, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारी 1च्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आपल्याला अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आपण सातारा, वडूज, विटा, कराड, जत, सांगली या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पुणे, बारामती, दौंड, जेजुरी, जामखेड, बार्शी, करमाळा, तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी तसेच गोरेगाव, खोपोली, चिपळूण या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक, मालेगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला तसेच आपल्याला गंगापूर, वैजापूर, श्रीरामपूर, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारी 1च्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला आज मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर वाढलेला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, पावसाचा जोर देखील उद्यापासून आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। उद्यापासून आपल्याला 11 सप्टेंबरपर्यंत पावसामध्ये उघडीप पाहायला मिळते। फक्त दुपारनंतर आपल्याला दुपारी 2:30-3च्या नंतर आपल्याला अर्ध्या 1 घंट्याचा पाऊस पाहायला मिळतोय। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मित्रांनो हा असणार आहे। तर मित्रांनो, हवामानाबद्दल ही होती छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।